नमस्कार. पावसाळा चालू झाला आहे बघा. आता हे सगळीकडून झाडून घेतलं ते सगळं काही नाही दाखवलं. कोपऱ्यातले बघा हे किडे, कसले भयानक किडे ना. कातरून झालं होतं तिथं, पाणी ओतायचं होतं मला तिथं, पण त्याच्या आधी मी हे शूट केलं आहे. खूप किडेच किडे. आणि ते अजूनही काही काही मेले होते, काही काही जिवंत होते. चला मग बाकीचं आता काही गोष्टी पाहूया. आज ना काहीतरी उलटं पालटच होतं ना मला ना. तसं बी आज माझं तरी पण हात काही बरा नाही आहे. तसंच चाललं आहे बघा. वाटाणे उकडायला ठेवलं, माझ्या लक्षातच नाही. ते पूर्ण जळालं आणि अख्ख्या घरात दूर दूर झालं बघ. पूर्ण जळून खाक झालं, काळं काळं झालं. शेवटी भाजी दुसरी केली मी आणि बघा झाकण पण काळं ठेवले आणि माझ्या लक्षात पण नाही राहिले. आणि जेव्हा धूर निघाला तेव्हा कळलं बाबा मी काहीतरी ठेवलं होतं. असंच होतं पोरांमध्ये विसरायला नाही लक्षात राहत. आणि आता हिचं रोजचंच झालं आहे. भांडी घासायला कपडे धुवायला लागली की ती रोज भिजते. काय करणार आता, जेवढा टाईम असतो तेव्हा ती झोपली नाही तर तिला घ्यायला पण माणूस नसतो कोणी. आणि काम तेवढ्या वेळात उरकायचं असतं, त्याच्यामुळं ती नाही झोपली तर ती पाण्यातच येऊन बसते. आता एखाद दिवशी आजारीच पडायची ती आता, रोज रोज भिजून अशी. आणि बघा बाबाला टूथपेस्ट आणि ब्रश नाही दिला म्हणून खुर्ची ठेवली होती. इकडं पावसामुळं ना, पाऊस येतो हे कचरा पडला होता हा पेटवून दिला होता. कारण का परत पाऊस पडला ओला झाला का तो वाळलेला कचरा मग पेट नाही धरायचा, म्हणून त्याचं असं हे केलं. माझी चप्पल पण तुटली, म्हटलं जा स्वाहा त्याच्यात करून टाकते. मग दुसरी चप्पल घातली, काढले. आणि इथं शेंगा एवढ्या आहेत त्या वाळत घातल्या होत्या. आणि त्याच्यात बाबाने माझ्या नटाची बाहुली वाळत घातली होती. नटा झोपली, मग कुणाला त्रास द्यावा तर नटाच्या बाहुलीला त्रास द्यावा. आता बघा ही भांडी कोंडी घासून घुसून ठेवली आहे. आणि पावसाचं वातावरण झाले. माझ्या बाईला तर काय त्या खिडकीत बसावं वाटते. चल म्हणते तर येईना झाली खिडकीत. आणि इकडं झाले ना, इथं ना भावड्या काकाची ओळीला ना थोडासा प्रॉब्लेम झाला. काय झालं, खाली ना त्यांची मोटर आपलं बटन होतं आणि त्याला दबाव आला आणि त्याला आग धरली जरा पेट, त्याच्यामुळे जरा ती वैरण जळाली. ही नटा बसली माझी इथं आणि तिची बाहुली म्हटलं घे. कारण का पावसाचं वातावरण झालं होतं, मला बाकी उरकायचं होतं. मला हात दुखत होतं खूप, पण मूडच नव्हता कशात. पण चाललं आहे म्हणून चाललं आहे आता सगळं कामं उरकायचं. तर बघा इथं. आणि त्यातल्या त्यात मी सांगितलं होतं ना, आमच्या लाईट जरा प्रॉब्लेम झाला आहे. खांबाळ्यावरनं लाईट कट झाली. आम्ही वरच्या घरातनं लाईट घेतली होती. शेवटी तो इतक्या दिवस फोन करून वरच्या घरातनं लाईट घेतली आहे. वायरमॅनला माहिती होतं बरं का, असं काही खोटं काही नव्हतं. मग शेवटी वायरमॅन आला आणि आता कनेक्शन चालू झालं. पावसा पाण्याच्या आधी त्यांना म्हटलं बाबा पाऊस खूप झाला आहे, वायरला जॉईंट एखादं चिटाकलं तर कुठं काय घेता तुम्ही, या आणि तेवढं बसून द्या. आज त्यांना टाईम भेटला म्हणजे बाकीच्या ठिकाणी कामच चालूच असतं, ते इकडच्या कामाला टाईम भेटला. मग ते इकडं आले होते कनेक्ट करायला लाईन. तसं वायर तुटली, त्याच्या दुसऱ्या दिवशीच वायर आणली होती. पण चालायचंच होतं त्यांचा. पावसाळा दिवस आहे, त्या लोकांनाही कामं असतात भरपूर. असे म्हणून जमणार नाही की आपल्याला की आपल्यासाठी नाही आले, अवेलेबल नाही झाल्या. चालतं एवढं तर चालतं आहे. काही खांबाळ्यावरून कनेक्ट करून इथपर्यंत आणली वायर. आणि मग तिथं आता कनेक्ट केली. जेवढी पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त वायर आली होती. पोरांना दिली ती चिक्की खायला आणि त्यांनी बाहुल्याला खायला घातली. ती बाहुल्याला खूप चिकटकली. नंतर न कळलं मला ही काय. म्हटलं मुंग्या व्हायच्या आधी काढायला घेतली ती मुंग्या व्हायच्या आधी, पण खूप चिटकून बसली आहे. संध्याकाळच्या पारी लाईट गेली होती आणि बघा हे माझ्या बेबीचा काय उद्योग हा चालला आहे. बॅटरी घेऊन स्वयंपाक पाणी करत, इथून पुढं भांडे घासली, मग सगळंच चाललं. आता चालायचं तर तेवढं रोजची रुटीन. असा होता माझा आजचा दिवस. कसं वाटलं सांगा. थोडंसं जरा तब्येत ठीक नाही, त्याच्यामुळं शूटही नाही व्यवस्थित, काहीच नाही. चालते ती चालते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट नक्की करा.